नमस्कार. भजी हा लोकप्रिय पदार्थ आपल्याकडे हॉटेलमध्ये, रस्त्यावर, मार्केटमध्ये व सगळीकडेच सहज उपलब्ध आहे. भजीचे प्रकारही खूप आहेत. आज आपण भजीचा वेगळा प्रकार केला आहे. ही भजी करण्यासाठी फक्त 2 चमचे तेल वापरले आहे. त्यामुळे वयस्कर व्यक्तींसाठी, वजन कमी करणाऱ्यांसाठी उत्तम आहेत. भजी बनवण्यासाठी 4 कोवळी घोसाळी स्वच्छ धुवून घेतली आहेत. ह्याचे देठ व टोकाकडचा भाग काढून टाकूया. ही ताजी घेतली आहे. घोसाळ्याचे मोठे तुकडे करूया. घोसाळ्याला तुमच्या भागात काय म्हणतात ते कमेंट करून नक्की सांगा. भजी करण्यासाठी ह्यातील एक तुकडा अशा पद्धतीने कापूया. असे कापल्यामुळे काय होते तर बेसन पीठ व मसाले आतपर्यंत जातात व भजी चवीला रुचकर होतात. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन्स मिळतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. अशा पद्धतीनेच सर्व घोसाळी कापून घेतली आहेत. एका प्लेटमध्ये अर्धा मोठा चमचा मीठ, अर्धा छोटा चमचा हळद मिक्स करूया. हे हळद मीठ कापलेल्या घोसाळ्यात अशा पद्धतीने भरूया. ह्यामुळे हळद मीठ घोसाळ्यात आतपर्यंत मुरते व भजीला छान चव व सुवास येतो. सर्व घोसाळ्यात हळद मीठ भरले आहे. आता एक वाटण करूया. हिरवी मिरची 1, लसूण 8 ते 10 पाकळ्या, आले अर्धा इंच. पाणी न घालताच वाटून घेऊया. ह्या वाटणाने भजीला खूप छान चव येते. त्यामुळे हे वाटण नक्की बनवा. एका भांड्यात पाव कप बेसन पीठ, पाव कप तांदळाचे पीठ, त्याने भजी कुरकुरीत होतात. धने पावडर 1 छोटा चमचा, लाल तिखट अर्धा छोटा चमचा, हळद पावडर पाव छोटा चमचा, जिरे पावडर अर्धा छोटा चमचा, हिंग पाव छोटा चमचा, अर्धा छोटा चमचा ओवा, आले लसूण व हिरव्या मिरचीचे वाटण, चवीनुसार मीठ, कोथिंबीर. थोडे थोडे पाणी घालून भज्याच्या पिठाप्रमाणे हेही पीठ भिजवूया. आपण घोसाळ्यात मीठ व हळद भरले आहेत, त्यामुळे पिठात नेहमीपेक्षा मीठ कमी घालावे, नाहीतर भजी खारट होऊ शकतात. पीठ अशा पद्धतीने भिजवले आहे. हे जास्त पातळ किंवा खूप घट्ट नाही. पीठ व्यवस्थित भिजण्यासाठी 5 मिनिटे असेच ठेवूया. पीठ भिजवल्यावर थोडेसे घट्ट झाले आहे. ह्यात थोडेसे पाणी घालून पुन्हा मिक्स करूया. आता घोसाळ्याचा तुकडा अशा पद्धतीने हलकासा दाबून त्यातील पाणी काढून टाकूया. हा घोसाळ्याचा तुकडा पिठात व्यवस्थित बुडवून घेऊया. पीठ व्यवस्थित कोट झाले आहे. असे पीठ कोट झाले तर भजी मस्त खमंग व कुरकुरीत होतात. आता पॅनमध्ये 2 मोठे चमचे तेल गरम झाल्यावर त्यात हे तुकडे एक एक करून ठेवूया. ह्या भजीसाठी बेकिंग सोडा वापरण्याची गरजच नाही. इथे आपण फ्लेम मिडियम ठेवली आहे. घोसाळी खाल्ल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर काढते, रक्त शुद्ध करते, त्वचा तजेलदार ठेवते, वजन कमी करण्यासाठी उत्तम. ह्याने पचनही सुधारते. त्यामुळे हल्ली डॉक्टरही घोसाळे खाण्याचा सल्ला देतात. आता दुसऱ्या बाजूने उलटून खमंग तळून घेऊया. नेहमीची भजी आपण जशी तळतो तशीच ही भजी तळून घेऊया. भजी वेगवेगळ्या प्रकारे बनवली जाते. आपल्याकडे घोसाळ्याच्या कापाची भजी करतात, पण ही अशी भजी एकदा नक्की करून बघा. ही तुम्ही हिरवी चटणी, चिंचेची चटणी ह्याबरोबर खाऊ शकता. हे तुम्ही भाजी म्हणून चपाती, पराठा, भात किंवा वरण भाताबरोबरही खाऊ शकता. ही भजी चवीला खूपच रुचकर झाली आहेत. भजी तळली आहेत, खमंग झाली आहेत. ह्या पद्धतीनेच सर्व भजी करून घेऊया. हे अजिबात तेलकट झाले नाहीत. भज्यांचा फ्लेवर खूपच छान येत आहे. ही गरम गरमच खावी. तयार आहे घोसाळ्याची नवीन पद्धतीची भजी. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघत रहा शांभवीज किचन. धन्यवाद.